नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे तुमची अवघड किचकट कामे सोपी होणार आहेत। दररोजच्या कामामध्ये मदत होईल, घर ऑर्गनाइज होईल आणि भरपूर पैशांची बचत देखील होईल। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल होणार आहे। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली पहिली टिप आहे। यासाठी आपल्याला एक जुना कोणताही कपडा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर कपडा नसेल तर तुम्ही इथे कापूस देखील वापरू शकता। कापसाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर इथे मी कपडा वापरत आहे आणि याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे। इथे तुम्ही कपड्याचे छोटे मोठे तुकडे करू शकता। त्यानंतर आपल्या घरामध्ये जो आपले परफ्यूम असतात, जे की आपल्या आवडीचे असतात, तो परफ्यूम आपल्याला घ्यायचा आहे आणि या कपड्यावरती अशा प्रकारे टाकायचा आहे। आता बघा, घरामध्ये कसं आपल्या खूप दमट असा वास यायला लागतो, जास्त करून तर पावसाळ्यात किंवा वातावरणाच्या बदलामुळे। आणि हा वास घालवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो, स्वच्छता करतो, त्यासोबत रूम फ्रेशनर वापरतो, पण ते सर्वांना परवडत नाही, महाग असतं। तर त्याऐवजी हा छोटासा उपाय करा। जसं की मी म्हटलं, कपड्याऐवजी तुम्ही इथे कापसाचे गोळे देखील घेऊ शकता आणि त्यावरती अशा प्रकारे परफ्यूम टाकायचा आणि घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा कपडा छोटासा ठेवायचा। तुम्ही बघाल, अगदी घर पूर्ण तुमचं सुगंधित होईल। सर्व ठिकाणी तुम्हाला खूप छान सुगंध येईल। त्यासोबत कितीही वातावरण बदलू दे, ऊन आलं नाही तरी चालेल, पण हा वास खूप छान येतो आणि भरपूर दिवस राहतो। नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूपच छान रिफ्रेशिंग तुम्हाला फील होईल। यानंतरची आपली टिप आहे। आता बघा, स्कूल सुरू झालं की स्कूलमध्ये आपण वेगवेगळे टिफिन देतो आणि खास करून टिफिन असो किंवा इतर घरातील असं कोणतं भांडं ज्यामध्ये अशा प्रकारचं रबर लागलेलं असतं, जे की टाईट यामध्ये बसवलेलं असतं। पण आपण आता हे वरून बघा, झाकण स्वच्छ वाटत होतं, पण हे रबर काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अगदी यामध्ये खूप जास्त घाण साचलेली आहे, जी की आपण मुलांना डब्बा देतो, स्वतः खातो किंवा काही असे डब्बे असतात ज्यामध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टी ठेवतो। बघू शकता, जे झाकण वरून एवढं चांगलं दिसत होतं, स्वच्छ दिसत होतं, ते रबर काढल्यानंतर किती जास्त त्यामध्ये घाण साचलेली आहे। यामुळे आजाराचं प्रमाण देखील वाढू शकतं। त्यामुळे तुमच्या घरी असणारे असे कंटेनर, त्याचं जे रबर आहे ते काढून नक्कीच अधूनमधून, जसं की महिना 15 दिवसाला, हे काढून स्वच्छ केलं पाहिजे। आणि असे जे छोटे भांडे असतात किंवा छोट्या जागा असतात, याला स्वच्छ करण्यासाठी एक ब्रश ठेवा, जेणेकरून ह्या जागा कमी मेहनतीत लवकर स्वच्छ होतात। मी दुकानदाराकडून एक असा नवीनच ब्रश आणला होता, जो की पॅकेट उघडलं होतं म्हणून विकत नव्हता। तुम्ही देखील किराणा दुकानातून असे ब्रश आणू शकता, अगदी 10 रुपयाला 5 रुपयाला असे ब्रश मिळतील। तर मी हे भांडे घासण्यासाठीच असं ठेवलेलं आहे, जेणेकरून हे काम खूप लवकर सोपं होतं। तुमच्याकडे असे रबर असलेले भांडे नक्कीच उघडून बघा आणि स्वच्छता करा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, अशा प्रकारच्या प्लास्टिक कंटेनरसाठी, ती प्लास्टिकची बॉटल असो किंवा इतर काही प्लास्टिकचे कंटेनर जे की आपण घरामध्ये काही ना काही ठेवतो किंवा फेकून देतो। तर आता बघा, हे जे कंटेनर असतात त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो, पण इथे मी याचा खूपच भन्नाट असा आगळा वेगळा उपयोग केलेला आहे, ज्यामुळे माझे तरी भरपूर पैसे वाचतात। आता इथे आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे, जी की थोडीफार गरम करायची आणि त्याने यावरती आपल्याला छिद्र पाडायचे आहेत। इथे मी काटे चमच्याने यावरती छिद्र पाडलेले आहेत। आता बघा, सिंक ब्लॉक होतं सारखं सारखं बऱ्याच जणांचं, कारण की त्यामध्ये अशा प्रकारे राहिलेलं अन्न, खरकट थोडंफार जातं आणि ते ब्लॉक होतं, चिकटपणा तिथे येतो, त्यासोबत यामधून घाण वास देखील येतो। आता कितीही स्वच्छता केली तरी ही जाळी जी आहे यामधून ही अन्नाची कण जातात। त्यासाठी आता प्लास्टिकचं कंटेनर मी असं तयार केलेलं आहे, ज्यामध्ये मी सगळे भांडे असे स्वच्छ करते, खरकट एका भांड्यामध्ये काढते आणि त्यानंतर यामध्ये असं टाकते, जेणेकरून कचऱ्यामध्ये अगदी हा पूर्ण कचरा वेगळा होतो आणि पाणी वेगळं होतं। त्यासोबत आपल्या जे सिंक आहे त्यामध्ये अजिबात हे खरकट किंवा कचरा जात नाही, त्यामुळे माझं सिंक कधीच ब्लॉक होत नाही आणि घाणेरडा वास येत नाही। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की हे बनवून ठेवा। यामुळे कसं, भांडेही लवकर स्वच्छ होतात आणि सिंक सारखं सारखं ब्लॉक होण्याचं टेन्शनही संपून जातं। आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। बघू शकता, बऱ्याच वेळा अजून एक प्रॉब्लेम येतो की आपण जे खरकट आहे त्यामध्ये जर थोडंफार पाणी ठेवलं आणि ते कचराकुंडीत टाकलं तर आपली पूर्ण कचराकुंडी ओली होते। तो देखील प्रॉब्लेम तुमच्या इथे दूर होणार आहेत। यानंतरची आपली टिप आहे माठासाठी। आता बघा, थंड वातावरण झालेलं आहे, तर आपण माठ जे आहे तो असा ठेवून देतो की आता पुढच्या वर्षी गरमीच्या वेळेस काढता येईल म्हणून, पण बऱ्याच वेळेला आपण ठेवून देताना एक मोठी चूक करतो, ज्यामुळे दुसऱ्या वेळेस हे वापरताना आपल्याला अडचण येते। तर यासाठी काय करायचं, आपला जो माठ आहे तो आपण स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा। कोरडा झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे मीठ टाकायचं। वाटलंच तर तुम्ही असं एखादा प्लास्टिकचं खराब झाकण असेल, वाटी असेल, तर ती तशीच मिठासहित अशी यामध्ये ठेवू शकता। तर इथे मी यामध्ये
चमचेच असं खाली मीठ टाकलेलं आहे। आता आपण याला बंद एखाद्या प्लास्टिकच्या किंवा इतर कोणत्या बॅगमध्ये व्यवस्थित घालून ठेवायचं, जेणेकरून यामध्ये धूळ जात नाही। आता यामध्ये मीठ टाकल्यामुळे असं होतं की आपला जो माठ आहे त्याचा घाण वास येत नाही। तुम्ही जेव्हा दुसऱ्या वेळेस माठ वापरायला काढाल तर त्या पाण्याचा अजिबात वास येणार नाही। सहज तुम्ही याला एकदा दोनदा स्वच्छ करून वापरून घेऊ शकता। यानंतरची आपली टीप आहे भात बनवण्यासाठी। तुम्हीही अशी जर चूक करत असाल भात बनवताना तर नक्कीच आरोग्याशी खेळत आहात असं मी म्हणेल, कारण की बरेच जण ही चूक करतात। भात प्लेन बनवायचा असेल तर आपण तांदूळ जे आहे ते कुकरमध्ये टाकतो, पाणी टाकतो आणि त्याला स्वच्छ करतो। ते पाणी घाण जे आहे ते बाजूला काढून नंतर स्वच्छ पाणी काढून कुकर आपण लावतो। पण ही चूक अशी इथे होते की आता इथे कुकरमध्ये जे आपण पाणी टाकून तांदूळ स्वच्छ केले ते पूर्ण पाणी बाहेर निघत नाही, थोडंफार का होईना ते घाण पाणी तांदळातच आणि हे पाणी काढणं खूप गरजेचं असतं। कारण की तुम्ही पाहिलं असेल मार्केटमधून जेव्हा आपण तांदूळ घेऊन येतो त्यावेळेस त्यामध्ये अजिबात किडे नसतात आणि घरात आपण बघतो की एखादी काही वस्तू ठेवली की लवकरच त्यामध्ये किडे व्हायला लागतात। तर असं होतं कारण की मार्केटमध्ये तांदूळ किंवा इतर धान्य टिकवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पावडर औषध वापरले जातात। आता हे जे औषध आहे ते जर आपण धुवून स्वच्छ बाजूला काढले नाहीत तर आपल्याला त्यापासून धोका होऊ शकतो। आता ते थोडेफार आरोग्यासाठी एवढे काही जास्त हानिकारक नसतात, पण जास्त प्रमाणात जर खाल्लं किंवा लहान मुलं वृद्ध माणसं असतील तर त्यांना नक्कीच याचा त्रास होऊ शकतो। तर त्यासाठी तांदूळ जे आहेत ते नेहमी वेगळ्या भांड्यात असे धुवावे, जेणेकरून पूर्ण हे घाण पाणी पांढरं पाणी निघून जातं। धान्याला भरपूर दिवस टिकून ठेवण्यासाठी किडे होऊ नये म्हणून भरपूर असं औषध टाकलं जातं, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे। आणि हो, ही टीप आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे मी एक तवा घेतलेला आहे आणि तव्यावरती मी थोडीशी हळद टाकलेली आहे। तवा आपण थोडासा गरम करून घ्यायचा आहे, फुल गॅस करायचा नाही, मीडियम गॅसवरती थोडीशी हळद टाकायची, अगदी थोडीशी अर्धा चमचा एवढीच मी इथे टाकलेली आहे। आणि याला आपल्याला अशा प्रकारे थोडंसं भाजून घ्यायचं आहे, अगदी काळं कुट्ट करायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं अशा प्रकारे। आणि त्यानंतर यामध्ये टाकायचं तेल। तर इथे मी तेल घेतलेलं आहे मोहरीचं, तुम्ही इथे कोकोनट ऑइल घ्या किंवा इतर तिळाचं किंवा कोणतंही एरंडीचं तेल देखील वापरू शकता। 2-3 तेलापैकी एक कोणतंही तेल घ्या। त्यानंतर याला असं थोडंसं गरम करून घ्या आणि गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे, जास्त याला काळकुट्ट भाजायचं नाही। आता मी गॅस बंद केलेला आहे। आता खास करून हे खूपच महिलांसाठी महत्त्वाचं आहे, पुरुषांसाठी म्हणू शकता, कारण की जे शेतामध्ये कामं करतात किंवा घरातही आपल्याला अशी बरीच कामं असतात जी की धुणे भांडी म्हणा, त्यामुळे पाय सतत ओले राहतात, हातपाय ओले राहतात आणि खास करून पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम येतो। आणि पावसाळ्यामध्ये जास्त दिवस जास्त वेळ अशा प्रकारे जर ओलसरपणा पायामध्ये राहिला तर बोटांच्या आतमध्ये नासल्यासारखं होतं, खास सुटते, लालसरपणा येतो, खूप जास्त त्रास होतो, दुखतं। तर याला कमी करण्यासाठी, याला दूर करण्यासाठी आपण तयार केलेलं जे हळदीची पेस्ट आहे, हळदीचं मिश्रण आहे ते इथे लावायचं। रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर लावा, तुम्हाला अगदी पहिल्याच दिवसात फरक जाणवेल। यानंतर तुम्हाला कोणता मलम किंवा क्रीम वापरायची गरज पडणार नाही, फक्त एकदा करून बघा, खूप छान आराम मिळेल। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। धन्यवाद।